सासंगजी प्रेमाने बोलूया. धन निरंकारजी. सासंगजी, एक प्रश्न विचारण्यात आला होता की मला राग खूप येतो, रागावरती नियंत्रण कसं ठेवायचं, त्याच्यावरती काही उपाय आहेत का, कृपया ते सांगा. तर आपण सर्वप्रथम क्रोध काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. तर सर्वांनाच माहीत आहे की आपल्यामध्ये जे 5 विकार आहेत, आपल्या मनामध्ये 5 विकार आहेत, जे की मुख्य आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार हे 5 मुख्य विकार आहेत. त्याच्यामध्ये असणारा क्रोध हा एक विकार आहे. तर आपल्याला क्रोधावरती नियंत्रण कसं आणता येईल त्याच्यासाठी आपण थोडं त्याच्यावरती खोलवरती चिंतन करूयात आणि आपल्या रोजच्या अनुभवानुसार आपण ते समजून घेऊयात. तर बघा, ज्यावेळी आपल्याला क्रोध येतो, तर हा जो क्रोध आहे तो क्रोध मुळात चांगला नाही आहे, याचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण बरेच लोक काय म्हणतात की क्रोध हा नॉर्मल आहे आणि आत्ताच्या काळामध्ये जर आपण रागवलं नाही तर आपल्याला आपलं कोणी ऐकणार नाही किंवा आपल्याला कोणी सन्मान देणार नाही. म्हणून रागवणं खूप महत्त्वाचं आहे. ही जी मान्यता झालेली आहे, प्रथम ही मान्यता चुकीची आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीवरती क्रोध हा उपाय नाही. आपल्याला असं वाटतं की क्रोध हा उपाय आहे, परंतु क्रोध हा उपाय नाही. आपण सर्व गोष्टी प्रेमाने देखील हँडल करू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेणं फार गरजेचं आहे की आपण प्रेमाने ते का घ्यायचं. क्रोधामुळे काय होतं, जेव्हा आपल्याला क्रोध येतो त्यावेळी आपल्या शरीराचं खूप मोठं नुकसान होतं, मनाचं होतं आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचंही खूप मोठं नुकसान होत असतं. क्रोधाबद्दल भगवद्गीतेमध्ये सुद्धा खूप छान असं भगवंत अर्जुनाला सांगतात की क्रोध काय आहे. भगवद्गीतेनुसार क्रोध हे विनाशकारी भावनांचे मूळ आहे, जे मोह, स्मृतिभ्रंश आणि बुद्धिनाश करते, ज्यामुळे व्यक्तीचा पतन होतो. विषयांच्या चिंतनाने आसक्ती निर्माण होते, आसक्तीतून कामना आणि कामनेत गैरसोय झाल्यास क्रोध निर्माण होतो. क्रोधापासून बचाव करण्यासाठी भगवद्गीतेमध्ये विवेक, धैर्य आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा उपदेश दिलेला आहे. महत्त्वाचा उपदेश काय आहे भगवद्गीतेमध्ये, तर विवेक, धैर्य आणि इंद्रियावरती नियंत्रण ठेवण्याचा उपदेश दिलेला आहे. तर आपण सुद्धा या 3 गोष्टींवरती लक्ष केंद्रित करूयात की क्रोधावरती जर आपल्याला नियंत्रण हवं असेल तर आपल्याला विवेक हवा आहे, धैर्य हवा आहे आणि इंद्रियांवरती नियंत्रण ठेवण्याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. तर यामध्ये बघा, क्रोधाचा आपल्यावरती काय परिणाम होतो हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे. की बघा, मोह, क्रोधामुळे माणूस पूर्णपणे मुग्ध होतो, त्याचे भान हरपतो. ज्यावेळेस माणसाला क्रोध येतो त्यावेळेस तो भान हरपून जातो की त्याला आजूबाजूला काय होते, आपल्या बाबतीत काय घडते याचा विवेक त्याच्याजवळ राहत नाही. त्याला काहीच भान राहत नाही की तो काय करतोय. हा पहिला त्याचा वाईट परिणाम होतो. दुसरा काय होतो तर स्मृतिभ्रंश, मुक्त अवस्थेतून स्मृतीत भ्रम निर्माण होतो. म्हणजे ही जी आपली अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये असं होतं की आपली जी मेमरी आहे, आपल्याला जे काही आठवायला पाहिजे ते सुद्धा आपण त्यावेळी आठवू शकत नाही. म्हणजे आपली मेमरीसुद्धा काही क्षण नष्ट होते. त्याच्यानंतर बुद्धिनाश होतो. स्मृतिभ्रंशामुळे बुद्धीचा आणि विवेक शक्तीचा नाश होतो.
म्हणजे त्या ठिकाणी आपण आपली बुद्धी चालवत नाही. आपण बऱ्याच वेळा पाहतो की बघा, जेव्हा व्यक्तीला क्रोध येतो त्यावेळेस क्रोधामध्ये व्यक्ती आत्महत्यासुद्धा करते आणि आत्महत्या करत असताना त्या व्यक्तीला त्या व्यक्तीची बुद्धी नष्ट झालेली असते. म्हणजे तिची जी विवेकबुद्धी आहे ती जर जागृत अवस्थेमध्ये असेल तर ती त्यावेळेस विचार करू शकते की अरे, मी जर अशी आत्महत्या केली तर माझी मुलं आहेत, माझा परिवार आहे, त्या परिवाराचं काय होईल, किंवा माझं त्याच्यातनं काय भलं होणार आहे, त्यापेक्षा मी पुढे जाऊन त्याला सामोरी जाते. असं जो विवेकबुद्धी जी असते ना, ती विवेकबुद्धी त्या व्यक्तीची पूर्णपणे नष्ट होते आणि त्या व्यक्तीकडून विघातक कृत्य घडतं आणि नंतरनं त्या व्यक्तीचं पतन होतं. बुद्धिनाशामुळे व्यक्ती स्वतःचा नाश करून घेते. ह्या त्याच्या स्टेप आहे. सर्वप्रथम मोह, नंतर स्मृतिभ्रंश, नंतर बुद्धिनाश आणि नंतर पतन. या गोष्टींमध्ये क्रोधाचा परिणाम होतो. आणि पतन कसं होतं तर आपण पाहिलेलंच आहे की आता समजा जर एखाद्या व्यक्तीने जर क्रोधाच्या भरामध्ये एखाद्या व्यक्तीचा खून केला किंवा जर क्रोधाच्या भरामध्ये जर एखाद्या व्यक्तीने स्वतःचाच विनाश केला, स्वतःचं शरीर संपवलं, नंतरनं पश्चाताप करून काय फायदा. एकदा शरीर सुटलं की सुटलं. किंवा एखाद्याचा जर खून केला आणि नंतरनं त्या एका छोट्याशा रागापायी त्या व्यक्तीचा जर खून झाला तर त्याच्यासाठी त्याला पुन्हा आयुष्यभर तुरुंगामध्ये खडी फोडत बसावं लागणार किंवा फाशीची शिक्षा होणार. या गोष्टी होणार. त्याच्यातून त्याला किती पश्चाताप. पण जर त्याच वेळी जर आपल्याला रागावरती जर नियंत्रण ठेवता आलं तर किती सुंदर होईल. हे पुढचे जे आपल्या बाबतीत जे घडणारे अपायकारक जे परिणाम आहेत ते होणार नाहीत. त्याच्यासाठी योग्य वेळीच आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. आपल्याला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टीतून आपण रागवत जातो. आपल्याला असं वाटतं की हे नॉर्मल आहे, हे रागवलंच पाहिजे, त्याशिवाय कोणी आपलं ऐकणार कसं. पण ह्या छोट्याच रागाचं रूपांतर हळूहळू कधी एकदा मोठ्या रागामध्ये होईल आणि आपल्याकडून विघातक कृत्य घडेल आणि त्याचा पश्चाताप आपल्याला नंतर पुढे जाऊन करावं लागेल. हे आपल्याला माहीत नाही. आता आपण हे सगळं पाहिलं काय तर हे क्रोधाचा आपण परिणाम पाहिला. आता क्रोधापासून आपल्याला बचाव करायचा आहे. आपण मुळात तर भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की जर आपल्याला क्रोधावरती नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्याला विवेक पाहिजे. तर आता हा विवेक म्हणजे काय आहे तर विवेक म्हणजे ज्ञान. विवेक म्हणजे सत विवेक बुद्धी आपण म्हणतो ना. विवेक म्हणजे एखादी गोष्ट काय योग्य काय अयोग्य, योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे ह्याची जी जाणीव असते ना त्याला विवेक म्हटलेलं आहे. ही विवेकबुद्धी आपल्याला जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला कळतच नाही आहे की आपण क्रोधातून मुक्त कसं व्हावं. तर त्यासाठी आपली पहिली स्टेप काय आहे तर आपला विवेक जागृत करणं. आपला सतसत विवेकबुद्धी योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे. त्यासाठी जेव्हा आपण आता सध्या आपल्याला क्रोध येतो पण आपण थोडंसं आपल्या स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे, आत्ममंथन केलं पाहिजे. आपण आत आपल्या डोकावून पाहिलं पाहिजे की मला कोणत्या गोष्टीमुळे क्रोध येतो, माझ्या क्रोधाचं कारण काय आहे. मग ते आपल्याला कारण समजेल की या गोष्टींमुळे मला क्रोध येतो आणि मग त्याचं आपल्याला निवारणही करता येईल. समजा आपल्याला ज्या गोष्टींमुळे राग येतो तर ती जी गोष्ट आहे त्या गोष्टीवरती खोलामध्ये जाऊन चिंतन करायचं. आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊयात की समजा मला गोष्टीचा कुठला राग येतो, मला जास्त राग कशामुळे तर एखादी व्यक्ती खोटं बोलते, समोरून व्यक्ती खोटं बोलते आणि खोटं बोललेलं मला सहन होत नाही, मला खोटं बोललं ना की खूप राग येतो. समजा माझ्या रागाचं हे कारण आहे. तर त्यावेळी आपण ज्यावेळेस आत्मचिंतन करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की समोरची व्यक्ती खोटं का बोलते, त्याच्या पाठीमागं कारण काय आहे. कारण त्या व्यक्तीमध्ये साहस नाही आहे. समजा एखादी खरी गोष्ट आहे, ती खरी गोष्ट बोलण्याचं त्या व्यक्तीमध्ये साहस नाही आहे. ती व्यक्ती खरं बोलायला घाबरते आणि त्याच्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी ती खोटं बोलते.
म्हणजे त्या व्यक्तीमध्ये भित्रेपणा आहे, धाडस नाही आहे. त्याच्यामुळे ती व्यक्ती कमजोर असल्यामुळे ती व्यक्ती खरं बोलू शकत नाही आहे, ती खोटं बोलते. हे त्या पाठीमागचं कारण आहे. मग आपल्याला हे कारण समजलं की पुढची व्यक्ती खोटं कधी बोलते, तर त्या व्यक्तीला ती जी खरी गोष्ट आहे ती खरी गोष्ट बोलण्याचं धाडस तिच्यामध्ये नाही आहे. मग उलट आपल्या मनामध्ये करुणाभाव जागृत होतो. ज्यावेळेस असं वाटतं आपल्याला, त्यावेळेस आपल्या मनामध्ये करुणाभाव जागृत होतं की त्या व्यक्तीमध्ये साहस नाही म्हणून ती खोटं बोलते. मग त्या व्यक्तीची जी मनामध्ये असलेली भीती आहे ती भीती हळूहळू आपण दूर करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि नंतरनं ती व्यक्ती हळूहळू खरं बोलायला लागेल. कारण तिला एक विश्वास येईल की ह्या व्यक्तीला जर आपण खरं बोललो तर ही व्यक्ती रागवत नाही, ही व्यक्ती आपल्याला समजून घेते. हा जेव्हा विश्वास त्या व्यक्तीला येईल त्यावेळेस ती व्यक्ती एकही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवणार नाही, जे आहे ते खरं सांगण्याचं धाडस करेल. किंवा कधी कधी काय होतं, ती व्यक्ती खोटं का बोलत असते, कारण एकतर त्या व्यक्तीला स्वतःचा बचाव करायचा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी काही व्यक्ती चांगल्यासाठी सुद्धा खोटं बोलतात. काही गोष्टी म्हणजे काही लोकांना असं वाटतं की वाद टाळावेत म्हणून ते खोटं बोलतात की जेव्हा जास्त हे नको. आणि आपल्याला काय होतं त्यावेळेस ती व्यक्तीचं म्हणजे ते खोटं बोललेलं आपल्याला लक्षात येत नाही, पण उशिराने लक्षात येतं आणि आपल्याला असं वाटतं की ती व्यक्ती खोटं का बोलले. परंतु जर आपण सूक्ष्म लेवलवर जाऊन विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की ती व्यक्ती खोटं का बोलली, कारण तिला असं वाटत होतं की आपण खरं बोलून जर वादविवाद होणारा टाळणार असेल तर आपण खोटं बोलावं म्हणून ती व्यक्ती बोललेली असते. मग त्याच्यावर देखील हाच उपाय आहे की आपण त्या व्यक्तीमध्ये ते बळ देऊ शकतो आपण त्या व्यक्तीला, किंवा आपण तो विश्वास देऊ शकतो. त्यावेळेस ती व्यक्ती आपल्याबरोबर नक्की खरं बोलण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर अजून क्रोधाचे कारण काय असू शकतं की माझ्या मनासारखं काय होत नाही किंवा माझं कुणी ऐकतच नाही. मी सांगितलं ना तर माझा मुलगा आहे, मी जे सांगते तो ऐकतच नाही. माझा पती आहे, मी जे बोलते ते करतच नाही, ते त्यांच्या मनाचंच करतात. माझं कोणी ऐकतच नाही आहे आणि माझ्या मनासारखं कोणी काही वागत नाही आहे. जे त्यांच्या मनाला येईल तसंच ते वागतात. का बरं असं, माझ्याच बाबतीत का असं असं म्हणून आपल्याला त्या व्यक्तींचं सुद्धा क्रोध यायला लागतो. तर त्या पाठीमागं काय कारण असतं, तर हेच कारण असतं की मला माझं ऐकावं, माझं का ऐकत नाही. पण आपण यावेळी हे ज्ञान आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आज ना उद्या ती व्यक्तीसुद्धा आपलं ऐकेल. म्हणजे आपल्यामध्ये धैर्यता असणं गरजेचं आहे. आपण त्या व्यक्तीला, समजा आपला मुलगा असेल तर त्या व्यक्तीला आपण मुलाला आपल्या छानपैकी शांत वातावरणामध्ये आपण किंवा शांत चित्ताने आपण आपल्या मुलाला आपण समजू शकतो की मी पण काही जे सांगते ते माझंसुद्धा तुम्ही ऐकत जा, किंवा मी जे सांगते ते बाळा तुझ्या भल्यासाठी सांगते, असं आपण छान पद्धतीने एकदम व्यवस्थित आपण आपल्या बाळाला समजावून सांगू शकतो. पण कधी कधी काय होतं, घरातील जे मोठे वरिष्ठ व्यक्ती असतात त्यांना आपल्याला काही त्या ठिकाणी बोलता येत नाही की तुम्ही माझं ऐका, मी काय सांगते ते ऐका. त्यावेळेस त्या व्यक्ती ऐकत नाही, त्यांना जे हवं ते करतात. कारण का, तर प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, प्रत्येकाची विचार करण्याची प्रक्रिया वेगवेगळी आहे. पतीची विचार करण्याची प्रक्रिया वेगळी आहे, आपली वेगळी आहे. आपलं म्हणणं हे पुढच्यावरती लादलंच पाहिजे असं नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. कारण माझी विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, पुढच्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत आहे. प्रत्येक वेळी आपण आपल्या गोष्टी त्या व्यक्तीवरती लादणं हे चुकीचं आहे. आणि कधी कधी मुलांवरती सुद्धा आपण नको असलेल्या गोष्टी लादतो, त्यामुळे मुलेसुद्धा डिप्रेशनमध्ये जातात. मुलांनासुद्धा आपल्याबद्दल, आईवडिलांबद्दल प्रेम वाटत नाही. त्यांनासुद्धा त्यांच्या मनामध्ये असूया जागृत होते की आपले आईवडील आपलं काहीच ऐकत नाहीत. कधीतरी आपण त्यांच्या लेवलवर जाऊन आपण त्यांनासुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि पुन्हा आपल्या लेवलवरती येऊन आपण आपल्या पण बाजूने विचार केला पाहिजे. दोन्ही बाजूला विचार करून आपण योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे. प्रत्येक वेळेस आपलंच त्यांनी ऐकलंच पाहिजे. कधी कधी असं वाटतं की आपल्याला असं वाटतं का नाही की मी काय चुकीचं सांगत नाही, मी सांगते ते बरोबरच असतं. हा एक आपला अहंकार असतो की मी जे सांगते ते बरोबरच असतं, पण आपल्या दृष्टीने बरोबर असतं, पण त्या पुढच्या व्यक्तीच्या दृष्टीने कदाचित ते चुकीचं असू शकतं. या सगळ्यांवरती एकच उपाय आहे, ते म्हणजे प्रेम.
जर आपली गोष्ट जर एखादी चांगली आहे असं आपल्याला वाटतं, ते जर आपल्याला पुढच्या व्यक्तीला म्हणवायचं आहे, सांगायचं आहे आपल्याला, तर त्यासाठी आपण प्रेमाची भाषा वापरू शकतो. आपण त्या व्यक्तीला प्रेमाने सांगू शकतो. ती व्यक्ती 70-80% तर ती व्यक्ती नक्कीच आपलं ऐकेल. पण आता जर ती व्यक्ती स्वतःच्या विचारावरती जास्त तिचं जर कमांड असेल तर ती लगेच ऐकणार नाही, थोडासा वेळ लागेल. तर त्यासाठी आपण काय पाहिलं की आपल्याला हे योग्य काय आणि अयोग्य काय, म्हणजे क्रोध करणं योग्य आहे का, क्रोध केल्यामुळे माझंच नुकसान होणार आहे, क्रोध केल्यामुळं एकतर आपली सतसत विवेकबुद्धी जागृत राहत नाही, आपली ती नष्ट होते, त्याच्यामुळे आपल्याकडून विघातक कृत्य देखील घडतं, त्याचा पश्चाताप आपल्याला आयुष्यभर करावा लागतो, ही गोष्ट वेगळीच आहे. परंतु क्रोधामुळे आपल्या शरीरामध्ये सुद्धा खूप अघटित परिणाम होतात. म्हणजे आपलं शरीर जे नॉर्मल पद्धतीनं चालत असतं, जर आपल्याला क्रोध आला तर आपल्या शरीरामधलं जे ब्लड प्रेशर ते खूप वाढतं, टेम्परेचर वाढतं, आपल्या शरीराचं तापमान वाढतं, आपल्या शरीरामध्ये नको असणारे जे घटक आहेत ते घटक वितळायला लागतात, कारण आपल्या शरीरामधलं टेम्परेचर वाढलेलं असतं. आणि शरीरामधली सगळी चयापचय क्रिया, पचनक्रिया सगळं आपलं बिघडतं. ते क्रोधामुळे आपल्या शरीरामधल्या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या त्या उलटसुलट चालायला लागतात. जेव्हा आपल्याला क्रोध येतो, आपण नॉर्मल पद्धतीनं आपण श्वास आत घेतो आणि श्वास बाहेर टाकतो, म्हणजे आपण ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. पण जेव्हा आपल्याला क्रोध येतो त्यावेळेस क्रोधाच्या टायमिंगला काय होतं, आपली उलटी श्वसन प्रक्रिया सुरू होते, आपण ऑक्सिजन बाहेर सोडायला लागतो आणि कार्बन डायऑक्साईड आत घ्यायला लागतो, आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये संपूर्ण निगेटिव्हिटी तयार होते आणि आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप फास्ट होतं, आणि त्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक वगैरे येण्याची शक्यता जास्त असते. क्रोधामुळे खूप बरेच विघातक परिणाम आपल्या शरीरावर होतात, कारण शरीराचं सगळंच पूर्ण शेड्यूल सगळं जे आहे ते संपूर्णपणे बिघडतं. हे आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला कळेल की अरे जर आपण रागवलो तर त्याच्यामुळे नुकसान आपलं होते. हे झालं शारीरिक लेवलला नुकसान. मानसिक लेवलला काय आपण विचार करतो, जेव्हा आपण रागवतो त्यावेळेस आपल्यालाच कम्फर्टेबल वाटत नाही, कारण आपला आत्म्याचा मूळ स्वभावच हा क्रोध नाही आहे. आपल्या आत्म्याचा मूळ स्वभाव आहे शांती. आपल्याला शांतप्रिय असलं की छान वाटतं, प्रेममय असलं की छान वाटतं. पण जर आपण क्रोधामध्ये असेल तर आपल्या आत्म्यालाच ते, आपल्या अंतर्मनालाच ते योग्य वाटत नाही, किंवा आपल्या अंतर्मनाला ते छान वाटत नाही. मग आपलं अंतर्मन काय करतं, आपलं अंतर्मन त्याला विरोध करत असतं, की आपल्या अंतर्मनाला ते आवडत नाही. त्याच्यामुळं आपलं मनसुद्धा डिस्टर्ब होतं, कारण आपण क्रोधामध्ये कोणाचं तरी मन दुखावल्यामुळं आपल्याला अजून त्रास होतो, किंवा आपल्याकडून अघटित काय घडलं तर त्याचाही आपल्याला त्रास होतो. कधी कधी आपल्याला खूप राग येतो आणि आपण आपल्याच घरातल्या वस्तूंची आदळआपट करतो. काही जण तर मोबाईलवर राग काढतात, मोबाईलचे तुकडे तुकडे होतात, नंतर पश्चाताप होतो की अरे माझाच मोबाईल होता, मी कशाला रागात येऊन आपटला असेल, त्यामुळे माझंच वस्तूचं नुकसान झालं, हे नंतर कळतं. मग त्यामुळं पुन्हा मानसिक त्रास पण होतोच, आपलं नुकसान, बाकीचं आपल्या धनाचं सुद्धा नुकसान होतं, आपलं धनसुद्धा वेस्टच झालं ना. मग सर्व बाजूने आपलं नुकसान होतं. हे जेव्हा आपल्याला ज्ञान होईल त्यावेळेस आपल्याला कळेल की क्रोध हा चांगला नाही, आणि क्रोधावरती नियंत्रण ठेवावं यासाठी संतांनी सुद्धा वारंवार हे सांगितलं की क्रोध हा विनाशकारी आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा याचं भाष्य आहे. संतांनी सुद्धा याच्यावरती सांगितलं की राग हा चांगला नाही आहे, आणि सर्व संतांनी हा पुरुषार्थ केला की त्यांचा राग कमी करण्यासाठी त्यांनी पुरुषार्थ केला. हळूहळू त्यांचा राग पूर्णपणे कमी झाला. आणि आपल्याला आध्यात्मिक जगतामध्ये जरी पुढं जायचं असेल ना, तर त्यासाठी सुद्धा आपला क्रोध कमी असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हे पाहिलं की क्रोधामुळं काय नुकसान होतं आपलं, आणि क्रोधामुळे आपलं नुकसान झाल्यामुळे आपल्याला शारीरिक लेवलला, मानसिक लेवलला आणि धनाच्याही बाबतीत नुकसान, तीनही बाजूमध्ये आपल्याला नुकसान सहन करावं लागतं.
आपण हे प्रथम जाणून घेतलं की क्रोधामुळे आपलं कशा पद्धतीने नुकसान होतं आणि क्रोधावरती नियंत्रण आणण्यासाठी आपण आपला विवेक जागृत ठेवला पाहिजे, धैर्यता पाहिजे. कुठलीही गोष्ट आपण उतावळेपणाने करायची नाही की मला आता ही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, किंवा मला ही गोष्ट आता लगेच इन्स्टंट पाहिजे, लगेच पाहिजे, नाही. आपल्याला धैर्यता ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला धीर, आपण मराठीमध्ये म्हणतो ना, जरा धीर धरा, धीर धरा. ही धीर म्हणजे काय तर धैर्यता आहे. आपण कुठल्याही वेळेची योग्य वाट पाहिली पाहिजे. म्हणजे आपल्याला भूक लागलं म्हणजे लगेच अन्न समोर आलंच पाहिजे असं नाही ना. थोडंसं आपल्याला तिथं वाटसुद्धा बघता आली पाहिजे. आपल्याला धैर्यता ठेवायलाच हवी. आपल्यामध्ये धैर्यतेची कमी असल्यामुळे आपल्याला राग येतो. म्हणजे आपल्याला धैर्यता वाढवणं गरजेचं आहे. आणि तिसरं जे आहे ते इंद्रियांवरती नियंत्रण. कारण आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहे त्या पंचज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपण आपला क्रोध व्यक्त करत असतो. त्या पंचज्ञानेंद्रियावरती आपलं नियंत्रण असायला हवं. जेव्हा आपल्याला राग येतो त्यावेळी आपलं जे मुख आहे तो मुखातून कडवट शब्द बाहेर पडतात. तर हे जे मुखातले कडवट शब्द आहेत ते कडवट शब्द मुखातून बाहेर येऊ नये त्यासाठी आपल्या वाणीवरती सुद्धा आपलं नियंत्रण असायला हवं. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनावरती नियंत्रण असायला हवं. जी आपली इंद्रिय आहेत त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो ना 6वं इंद्रिय आपलं कोणतं आहे तर मन आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्या मनावरती आपलं नियंत्रण येतं त्यावेळेस आपोआपच आपले जे पंचज्ञानेंद्रिय किंवा आपले जे कर्मेंद्रिय आहेत त्या सर्वांवरतीच आपलं नियंत्रण येत असतं. कारण आपण बघा जेव्हा रागवतो त्यावेळेस आपला हात आपोआपच उठतो, मुखातून आपण काय काय बोलतो, पायाने काय काय ॲक्शन करतो, ह्या सगळ्या ॲक्शन आपल्या कशामुळे होतात तर रागामुळे होतात. जर आपल्या मनावरती सर्वप्रथम आपण जर मनाला शक्तिशाली बनवलं, मनाला शांत बनवलं, सकारात्मक बनवलं की आपल्याला क्रोध कमी करण्यासाठी आपल्याला उपयुक्त होतं. तर हे जे आपण पाहिले की क्रोध कमी करण्यासाठी आपण हे महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घेणं गरजेचं आहे. की पहिली गोष्ट म्हणजे धैर्यता ठेवायचं, आपला विवेक आपण जागृत करायचा, आणि तिसरं म्हणजे इंद्रियांवरती नियंत्रण, आणि त्याच्यामध्ये पण सर्वप्रथम मनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तर हा जो क्रोध आहे तो क्रोध जर आपल्याला मुळापासून नष्ट करायचा असेल तर त्यासाठी आपल्या आत्म्यामध्ये जे आहे त्याचं चिंतन करायचं. आपल्या आत्मा मूळ शांत स्वरूप आहे. ज्यावेळेस आपण क्रोधाच्या ऑपोजिट जेव्हा आपल्या शरीरामध्ये येईल, म्हणजे क्रोधाच्या ऑपोजिट काय आहे तर प्रेम आहे आणि शांती आहे. जेव्हा प्रेम आणि शांती येईल त्यावेळेस क्रोध आपोआपच नष्ट होईल. मग मला जास्त क्रोध येतो, मला जास्त क्रोध येतो हे आपण बोलायचं नाही आहे. कारण आपण एकदा आपल्याला कळालं की आपल्याला क्रोध येतो तर त्यासाठी आपल्याला आता मला क्रोध कमी करायचं, क्रोध कमी करायचं असं नाही म्हणायचं. मला शांत राहायचं आणि माझ्या हृदयामध्ये मला प्रेम जागृत करायचं. ह्या 2 गोष्टींवरती फोकस करायचा. आणि याच्यासाठी जे जे काय उपाय करता येतील, मनाला शांत ठेवण्यासाठी, मनामध्ये प्रेम जागृत करण्यासाठी आपल्याला जितके काही उपाय करता येईल त्याच्याकडे आपल्याला फोकस करायचा. एकदा आपल्याला कळालं क्रोध की क्रोध हा शब्द पुन्हा उच्चारायचा नाही आणि माझ्यामध्ये क्रोध आहे हे सुद्धा बोलायचं नाही. आपण काय करायचं, आपण त्याच्या ऑपोजिट आहे जे शांती आहे आणि प्रेम आहे याच्यावरती फोकस करायचा. आणि याच्यावरती आपण फोकस केला की आपोआपच आपल्यामधला असलेला क्रोध कमी होताना दिसून येईल. हा उपाय जो आहे तो उपाय तुम्ही जरूर करून बघा. आता जर आपल्याला क्रोध कमी करण्यासाठी जर आपल्याला उपाय करायचा असेल तर आपण काय करायचं, जेव्हा आपण जेवण बनवतो त्यावेळीसुद्धा आपण हा संकल्प घ्यायचा आहे की मी प्रेम स्वरूप आहे, मी प्रेममय आहे, मी शांत स्वरूप आहे, मी शांतीची देवता आहे, मी शांत स्वरूप आहे, असं म्हणत म्हणत आपण स्वयंपाक करायचा. स्वयंपाकामध्ये सुद्धा ते व्हायब्रेशन तयार होईल. त्याच्यानंतर आपण जेवण्याच्या अगोदरसुद्धा त्या आपल्या अन्नाकडे पाहून आपण म्हणू शकतो की मी शांत स्वरूप आहे, मी प्रेममय आहे आणि मी शांतीसागर, मी प्रेमसागर परमात्म्याची संतान आहे. त्यावेळेस पण ती एनर्जी आपल्या डोळ्याच्या माध्यमातून आपल्या अन्नामध्ये प्रवेश करते असं पाहायचं. आणि ते अन्न
एक प्रेममय आणि शांतमय झाला आहे असे आपण फील करायचं. कारण आपण जे पण संकल्प करतो त्याची एक एनर्जी तयार होते आणि ते आपल्या डोळ्याच्या माध्यमातून बाहेर पडत असते. तसं ते अन्नामध्ये जाते असं पाहायचं आणि ते अन्न खायचं. त्याच्यानंतर आपण पाणी पित असतानासुद्धा पाणीसुद्धा हेच संकल्प करून पाणीसुद्धा आपण घरातल्या सगळ्या व्यक्तींना ते द्यायचं आणि आपण स्वतःसुद्धा प्यायचं. या माध्यमातून सुद्धा 100% क्रोध आपला कमी होतो आणि आपण प्रेममय आणि शांतमय होतो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण इतकेच पाहूयात. अजून बऱ्याच गोष्टी आहेत की त्याचंसुद्धा आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे. त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. आपण आता इथेच थांबूयात. सात्संगतजी, प्रेमाने बोलूयात. धन निरंकारजी.